महाराष्ट्रातील 431 वर्षांची परंपरा असलेली एकमेव अशी विदर्भाची पुरातन राजधानी व माता रुक्मिणीचं माहेरघर असलेले श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील माता रुक्मिणीची पालखी आषाढी एकादशी करता पंढरपूर कडे मार्गस्थ झाली आहे। माता रुक्मिणीच्या पालखीचं अमरावती शहरात 4 दिवसानंतर आगमन झालं। त्यानिमित्तानं अमरावती शहरातील बियाणी चौकात काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर व खासदार बळवंत वानखडे यांच्या वतीनं पालखीचं जंगी स्वागत करण्यात आलं। यावेळी यशोमती ठाकूर यांनी महिलांसमवेत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला। यावेळी सीमेवर लढणाऱ्या सैनिक व सैनिकांच्या परिवाराचा सत्कार करण्यात आला। 33 दिवसांचा पायी प्रवास करून पालखी आषाढी एकादशीला पोहोचणार पंढरपूरला। अमरावती शहरात आई रुक्मिणीच्या पालखीचं यावेळी फटाक्यांच्या आतषबाजी जोरदार स्वागत करण्यात आलं। यावेळी पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, मनपा आयुक्त सचिन कल्लंत्री यासह अमरावतीकर उपस्थित होते। यावर्षी खरं प्रार्थना आई रुक्मिणीला हीच आहे की बळीराजा सुखाव आणि जे बॉर्डरवर आपले सैनिक खरं त्यांनी जी काही आपल्या जीवाची आहुती देऊन आपलं सगळ्यांचं प्रोटेक्शन करतायत, त्यांच्या बायका, त्यांच्या घरातल्या जे मंडळी, काही एक्स सर्व्हिसमॅन, ते आई रुक्मिणीच्या पालखीचं पूजन या ठिकाणी यावर्षी करणार आहे। स्वामी राम राजेश्वर महाराज देखील या ठिकाणी आहे आणि शेतकरी बांधव दरवर्षी असतात तर ते आहेतच, पण यावर्षीचं पूजन त्यांच्या हस्ते आहे आणि आईला हीच प्रार्थना आहे की आपला देश सुरक्षित राहो, या ठिकाणी शेतकऱ्यांचं भलं हो आणि कोणी जातीभेदाचं राजकारण न करता हे देशाचा एकोपा राहो। या ठिकाणी सगळ्या समाजाचे, मुस्लिम समाजाचे बांधव पण या ठिकाणी येत असतात आणि दरवर्षीप्रमाणे त्या पालखीचं स्वागत करत असतात।